आम्ही भारतीय जनता पार्टी शहर जिल्ह्याचा अध्यक्ष या नात्याने आता या ठिकाणी अमरावती लोकसभामध्ये तुमच्या नवनीतजी राणा यांचा पराभव झालेला आहे. पण तुलनात्मक जर आपण पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती पाहिली तर फार काही एकदम चांगली नाही आहे. परंतु मी अध्यक्ष या नात्याने पराभव म्हणून मी जिल्हा अध्यक्षपदाचा मी स्वतः याच्यामध्ये ही जबाबदारी स्वीकारली आणि मी ह्या पदाचा राजीनामा या ठिकाणी आमचे प्रदेश अध्यक्ष यांच्याकडे पाठवलेला आहे. अजून राजीनामा स्वीकारला नाही स्वीकारला मला त्याबद्दल सध्या माहिती नाही आहे. परंतु माझं एक कर्तव्य म्हणून या नात्याने कारण येणाऱ्या याच्यामध्ये महानगरपालिका आहे, विधानसभा आहे, हे सगळं पाहता येणाऱ्या काळामध्ये होऊ शकते वायुशेक जर कोणी चांगलं काम करत असेल तर त्याला कदाचित पार्टीला वाटलं देतील. या अनुषंगाने मी माझा पराभव जो झाला त्याला मी ॲक्सेप्ट करून जबाबदारी म्हणजे माझी जबाबदारी ते असं मी समजून राजीनामा पाठवलेला आहे. फडणवीस साहेबांनी पण एक वक्तव्य केलं आहे की जबाबदारी म्हणून मला मोकळं करा आणि मला संघटना वाढवायची आहे. तर कसं पाहता याच्याकडे? देवेंद्रजी फडणवीस साहेब आज जवळपास 14 ते 19 मध्ये या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि आता ते सध्या या ठिकाणी 2.5 वर्षापासून सुद्धा मंत्री आहेत. परंतु तुम्हाला काय वाटतं देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळामध्ये महाराष्ट्रामध्ये जो विकास झाला तो याच्या आधी झालेला नाही. त्यांनी त्यांच्या पदावर मंत्रिपदाच्या पदावर राहून त्यांनी संघटना वाढवली तर आणखी सोयीचं होईल आणि सगळे कार्यकर्ते पदाधिकारी त्यांची कामंसुद्धा होईल, जनतेची कामं होईल. त्या माध्यमातून आपल्याला त्यांना चांगलं काम करता येईल असं मला वाटते आणि त्यांनी राजीनामा देऊसुद्धा नाही असं आम्हाला एक जनरल कुठल्या आमच्या कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांना इव्हन मला सुद्धा असं वाटते की आपण त्यांनी राजीनामा न द्यावा. एक शेवटचा प्रश्न, अमरावती लोकसभेमध्ये भाजपचा पराभव नेमका का झाला असं तुम्हाला वैयक्तिक वाटते? मला असं वाटतं की भाजपचा पराभव झाला नाही. तसं जर पाहिलं तर मागच्या वर्षी आमच्या भारतीय जनता पार्टीची जेवढी मतं होती त्यापेक्षा जास्त मतं यावर्षी नवनीत राणाला मिळालेली आहे. आज आपण तुलनात्मक जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये असं दिसते तुम्हाला की मतं जी आहे ती भाजपची पूर्णता मिळाली. व्यक्तिशः त्यांच्या काही ठिकाणी त्यांचं जे नाराजी होते अनरेस्टपणा ज्या ठिकाणी होता तो त्यांच्या अंगाला असं मला वाटतं. पण एक मी जिल्हा अध्यक्ष या नात्याने ती जबाबदारी स्वीकारून माझा राजीनामा दिलेला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.